चला लक्ष द्याल. आज सुरुवात करताना एक कन्सेप्ट आली. आजची कन्सेप्ट आहे कॉम्प्लिमेंट ऑफ सेट. कॉम्प्लिमेंट ऑफ सेट म्हणजे मराठीत त्याला म्हणतात पूरक संच. पूरक संच म्हणजे काय तर ए कॉम्प्लिमेंट हा कसा लिहितात लक्षात आलं का? एच्या डोक्यावरती डॅश लिहितात. याचा उच्चार काय झाला? ए कॉम्प्लिमेंट. ए कॉम्प्लिमेंट बरोबर यू मायनस ए करायचं. यू मायनस ए करायचं. यू म्हणजे काय? युनिव्हर्सल सेट. युनिव्हर्सल सेट मधून ए काढून टाकला तर उरलेला कोण असणार आहे त्याचा? कॉम्प्लिमेंट. म्हणजे कसं रे की समजा मी आता एक सेट ड्रॉ करतो. ही आकृती आहे. या आकृतीचं नाव आहे युनिव्हर्सल सेट यू. हा युनिव्हर्सल सेट आहे. त्याच्यामध्ये हा एवढाच पार्ट हा ए आहे. तर हा सर्कल सोडून उरलेला पार्ट कोण आहे? कॉम्प्लिमेंट. हा संपूर्ण कोण आहे? हा संपूर्ण युनिव्हर्सल सेट. त्याच्यात हा एवढा कोण आहे? ए. मग जो बाकीचा पार्ट आहे तो त्याचा कोण आहे? कॉम्प्लिमेंट. व्याख्या लक्षात आली का? म्हणजे थोडक्यात कॉम्प्लिमेंट ऑफ सेट बद्दल असं लिहिलं तर चालेल का? दिलेला सोडून उरलेला असं म्हटलं तर चालेल का? दिलेला सेट सोडून द्यायचा आणि तो सोडून उरलेला सेट म्हणजे त्याचा कोण असणार आहे? कॉम्प्लिमेंट. ही कन्सेप्ट लक्षात आली? मला असं एक सांगू शकाल का तुम्ही? सेट ए बरोबर स्टुडंट हु स्कोर्ड 60% और मोर मार्क्स. सेट ए मध्ये 60% किंवा त्याच्यापेक्षा जास्त मार्क मिळवणारे विद्यार्थी आहेत. तर त्याच्या कॉम्प्लिमेंट मध्ये कोण असतील? ज्याला कमी मिळाले ते. ही कन्सेप्ट समजली आहे सगळ्यांना? कॉम्प्लिमेंट म्हणजे काय असते तर लक्षात आलं? ठीक आहे.